श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय बाळांनो, श्री स्वामी समर्थ संदेश आपले सहर्ष स्वागत करते. आजचा हा संदेश चुकवू नका, तर मनपूर्वक मनावर घ्या आणि त्यातील आशीर्वाद स्वीकार करा. चमत्कार घडतील. तुम्ही जे काही मागत आहात तेही मिळेल आणि तुमच्या आनंदासाठी आनंदाची बातमी तुमच्या मार्गात आहे. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत, सकारात्मक आहेत. ती स्वीकार करा. हवं असल्यास हे ऐकल्यासही चालेल आणि बघता बघता ऐकल्यास तुमच्या मनातील विचार सकारात्मक होतील. परिस्थिती बदलेल आणि तुमच्या गोष्टी तशा हलवल्या जातील जशा तुम्हाला हव्या आहेत. स्वामी माऊलीवर विश्वास करणाऱ्या प्रत्येक भक्ताने आवर्जून हा संदेश ऐकावा. एक लाईक करून आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या भाग्यातील चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात. देव म्हणतात, स्वामी माऊली सांगतात, आज जर तुझा काही काळ, काही क्षण काळजीत गेले असतील, चिंतेत गेले असतील, तर तुझ्यासाठी पुढला क्षण हा आनंदाचा असेल. बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुझा माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर. माझ्यावर विश्वास ठेवल्यास तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. या संदेशाला अर्धवट सोडण्याची चूकही करू नकोस. बाळा, मी तुझ्यापर्यंत हे आशीर्वाद घेऊन आलो आहे. काळजी करणाऱ्यांना मी संदेश पाठवतो आणि ते त्यांनी स्वीकार केल्यास त्यांच्या जीवनातील वाईट काळ निघून जातो, नाहीसा होतो आणि त्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी होते. बाळा, योग्य वेळ आहे. योग्य वेळ निघून जाण्या अगोदर तू हा संपूर्ण संदेश ऐकून घे, आत्मसात कर आणि आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकण्यास तयार हो. माझी मदत तुला त्या काळात मिळेल जिथे तुला त्याची आवश्यकता असेल. कधीही एकांतात बसू नका, कारण एकांत हा तुमच्या मनाला पोखरून काढतो. कधीकधी तुम्हाला एकटेही पाडतो. म्हणून देवाचे नामस्मरण करत बसा. त्यामुळे तुम्ही देवावर अधिक विश्वास वाढवाल आणि तुमचे कार्य होताना तुम्ही अनुभव कराल. कधीकधी स्वतःसाठी वेळ देणे तितकाच आवश्यक आहे. त्या क्षणांमध्ये काही सुंदर संगीत ऐका, आनंदमय देवाचे संगीत ऐका. जर तुमचे मन नामस्मरण ऐकण्यासाठी करत असेल तर तेही करा, कारण त्यामुळे तुमची पवित्रता अधिक वाढवल्या जाईल. तुमच्या मनातील प्रश्न संपू लागतील. आज सहज पद्धतीने तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवलेला आहे. तुम्ही ज्या क्षणाला प्रार्थना करता आणि मनपूर्वक इच्छा व्यक्त करता, तेव्हा आशीर्वाद अधिक वाढीव स्वरूपात तुमच्या दिशेने पाठवले जातात. हा संदेश तुमच्या आयुष्यातली काळजी कायमची नष्ट करणारा आहे. तुमच्या जीवनात तुमचे नशीब उज्ज्वल भविष्य दाखवणारा आहे. जर तुम्ही या संदेशाचा संपूर्ण मनपूर्वक स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार, दैवी चमत्कार घडत आहेत. बाळा, दैवी चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात. पुढील वळण तुमच्या जीवनात सगळ्यात मोठे वळण असेल, जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी घडवलं जात आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ततेत परिवर्तित करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे तुमच्यावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. तुमच्यासाठी बंद दरवाजे उघडणार आहेत. त्यासाठी तुम्ही तयार आहात, सज्ज आहात. कुठल्याही वादळात, कोणत्याही संकटात मी तुला एकटा सोडणार नाही, एकटा पडू देणार नाही. तर माझी शक्ती तुझ्या सोबत असेल. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, दुःख, त्रास, क्लेश ते सर्व काही तुझ्याजवळून दूर करण्यात येत आहे. या वादळात तुम्ही चालत असताना तुम्ही अनेक संकटे पाहत आहात किंवा काही त्रास पाहत आहात, तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या नात्यांची ओळखही दिल्या जाईल.
काही लोक तुमच्या जवळ का आहेत किंवा कशामुळे ते तुमच्या जवळ राहू पाहतात हेही तुम्हाला कळून येणार आहे. बाळा, ते सर्व काही दाखवण्यासाठी या सर्व काही योजना आहेत ज्या परमेश्वर भगवंत तुमच्यापर्यंत तुमच्या कर्मांद्वारे पोहोचवतो. जर तुम्ही हे सर्व काही स्वीकार करत असाल, मान्य करत असाल, येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी चमत्कारिक आहेत हे तुमचे मन मानत असेल तर आत्ताच होय मी ते सर्व काही स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यक्तीचा कर्माचा हिशोब होतो. तो भगवंताकडे नीट केला जातो. तेव्हा कर्म करताना चांगले कर्म करत राहा, पुढे चालत राहा आणि जो कोणी तुमच्याकडे स्वतःहून मदतीसाठी येतो त्याला मदतीचा हात नक्कीच द्या. जेव्हा तुम्ही मदतीचा हात द्याल तेव्हा देवही तुम्हाला अडचणीच्या वेळेत ती मदत पाठवेल. तुमच्या संघर्षांची वेळ संपत आली आहे. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानापर्यंत येणे तुमच्या जीवनातील खूप काही मोठे उकल होत आहे जे आज तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. हा संदेश ऐकल्यास या क्षणाला आयुष्य बदलण्याची संधी तुमच्यासाठी देव निर्माण करत आहे. जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि तुम्हालाही पुढे जायचे आहे, तुमच्या भाग्यात चमत्कार हवे आहेत, दैवी आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत, तर आताच या संदेशाला एक लाईक करा आणि संपूर्ण हा संदेश व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली नक्कीच तुमच्या भाग्यात तो चमत्कार होईल, घडेल. तुम्ही त्या गोष्टीच्या पात्र आहात म्हणूनच देवाने हा संदेश तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी पाठवला आहे. ज्या क्षणाला तुम्ही दैवी योजनेचे भाग बनता तेव्हा तुमच्या कृतीतून ते दिसू लागते. सर्व काही बोला आणि जे शक्य आहे ते बोला. कुणाचीही फसवणूक करू नका किंवा कुणाच्याही वाट्याला जाऊ नका. कदाचित तुमच्यासाठी तुमच्या नशिबाचे द्वार उघडल्या गेले आहे, ते कदाचित कधीच बंद होऊ नये असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी हमखास चमत्कार करतो. पण ते सर्व काही तुम्हाला मिळवण्याची शक्यता अधिक वाढवायची असल्यास चांगले कर्म करत राहा. तुम्ही ज्या गोष्टींशी आणि ज्या विचारांशी तुम्ही संलग्न होऊ पाहता तेच आता तुम्हाला तुमच्या भाग्यात चमत्कारिक वाटणार आहे. होय, तुम्ही जो विश्वास ठेवता तोच विश्वास तुमच्या कामी येणार आहे. विसरून जाऊ नका की देवाची मदत आणि देवाचे कार्य अखंड स्वरूपात सतत सुरू आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात स्वामी शक्ती आणि स्वामींचे कार्य सतत अविरतपणे सुरू आहे. तुम्ही त्याचा भाग बनत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून हा संदेश तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे आणि तुमची निवड करून तुम्हाला देण्यात आला आहे. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की खरंच चमत्कार घडतात का? तर ज्यांच्यासोबत ते घडले आहे त्यांना पहा, त्यांना विसरू नका, कारण देव आशीर्वाद वाढवतो. हे 48 तास तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. ती स्थिरता जीवनात आकर्षित होत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील आनंद मिळवता येणार आहे. कधीही रडत बसू नका, एकाच गोष्टीला धरून राहू नका, तर पुढे पहा, पुढे पाऊल टाका, कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही तुम्हाला सांभाळतो, तुम्हाला ते सर्व काही देतो आणि तुमची समृद्धी तुम्ही आकर्षित करत आहात. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात या वेळेस अनेक प्रश्न असतील, पण तुमच्या गरजा पहा आणि तुमचे प्रश्न पहा. त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते. या 48 तासात तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. जर तुम्ही खरी भक्ती आणि श्रद्धेने यशस्वी करण्यासाठी देवाला प्रार्थना करत आहात तर ती स्वीकार केल्या जाईल. तुमच्या मनातील ते कुणाशीही तुलना करू नका. तुमची स्वतःची तुलना इतरांसोबत करणे म्हणजे देवाचा अपमान करणे होय. तुम्ही काही वेगळे आहात. तुमच्यात काही दिव्यशक्ती देवाने दिली आहे. जर ती तुम्हाला स्पष्टपणे आज दिसत नसेल तर घाबरून जाणे टाळा आणि भयाने व्याप्त होणे सोडा, कारण देव तुम्हाला कुठेही चुकीच्या वळणावर, चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. नकारात्मक लोकांपासून, नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला सतत देव बाजूला करत आहे. तुमच्या जीवनातील ताण, तणाव, संघर्ष
आणि घाबरणे सोडा, कारण आता देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला पावले उचलायला सांगतो. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून पावले पुढे टाकाल, तेव्हा तुमच्यासाठी असीमित ऊर्जा, अत्यंत आनंद, मोकळा श्वास आणि दीर्घकाळ तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद प्राप्त कराल. तुम्ही जेव्हा उगवत्या सूर्याला पाहता का, काही क्षण पहा. त्या सूर्यापासून मिळणारी सतेज ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील अनेक समस्या संपू लागतात. त्याचप्रमाणे दैवी आशीर्वाद स्वीकार करा. या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पाठवल्या जात आहे. जे दिव्य आहे, पवित्र आहे, ते तुमच्या मनात, हृदयात उतरू द्या, कोरून सतत राहू द्या, कारण ते तुमच्यासाठी योग्य आहे. तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न करणे हा मानवी स्वभाव आहे आणि त्यानुसार तुम्ही पुढे जाल. प्रयत्नांती परमेश्वर हे वाक्य लक्षात ठेवा. देव कधीही तुम्हाला कठीण परीक्षेत पाडत नाही. देव कठीण काळात तुम्हाला एकटा पडू देत नाही, तर देव तुम्हाला हात देऊन उंचावतो. तुम्ही जे काही शोधत आहात तेच तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. जर तुम्ही ते आकर्षित करू पाहत आहात, त्यामुळे तुमचे जीवन स्थिर, उंचावणार आहे. आर्थिक समस्या नष्ट होणार आहेत. तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही आता तेच आकर्षित कराल. देवावर आणि भगवंतावर विश्वास ठेवा. आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमचे नशीब पालटणार आहे. तुम्ही समृद्धीच्या मार्गावर पुढे जाणार आहात आणि विरोधक हार मानणार आहेत. काही संधी तुमच्या हातातून निघून जाण्यापूर्वीच तुम्ही हा संदेश ऐकला आहे. तेव्हा आता शांत व्हा, आनंदी व्हा, कारण त्या संधी कधीच तुमच्याकडून काढून घेण्यात येणार नाहीत. तुम्ही ज्या संकटांना घाबरत आहात, ते संकट कधीच देवाने, स्वामी माऊलीने वळवून लावले आहे. कोणाला सांगता किंवा न सांगता तुम्ही जे काही निर्णय घेता, ते फक्त देव जाणतो. देव तुमच्या सोबत आहे. त्या निर्णयांमध्येही तुमच्या सोबत आहे. देवाचा धावा करा. देवाचे नामस्मरण करा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. नक्कीच सुखकर सर्व काही होईल. देव म्हणतात, बाळा, जरा शांत हो, धावपळ थांबव. जगाचा गोंगाट खूप वाढला आहे, पण माझा आवाज तुला शांततेतही ऐकू येईल, तुझ्या कानावर येईल आणि तू हा संपूर्ण संदेश ऐकशील. तुझी काळजी मला दे आणि तुझी स्वप्न माझ्याकडून घे. बाळा, ती स्वप्न पूर्ण होणार आहेत. माझी शक्ती तुला मिळणार आहे. तुझी धावपळ कामी येणार आहे. काही गुपित आहे ते तुझ्या आयुष्यात तुला पुढे कळणार आहे. नकारात्मक होणे सोडा, कारण काही गोष्टी तुमच्या हाती नाहीत. ते सर्व काही देवाच्या स्वाधीन करा. देवावर सोपवा आणि निश्चिंत व्हा. बाळा, दुःख, त्रास, वेदना आणि काही असे क्लेश जे तुमच्या जीवनात सुरू आहेत, ते हळूहळू करून आता संपणार आहेत, कारण तुमचे भोग संपवण्यात आले आहे. तुमच्यासाठी देवाची सुंदर योजना आहे. तुमच्यासाठी देवाने नियोजन केले आहे. तुमचे त्रास संपतील. तुमचे दुःख हरण होईल. तुमच्या वेदना, त्रास तुमच्यापासून दूर आणि वेगळं केल्या जातील. तुमची परीक्षेची वेळ संपली आहे. देव त्या प्रक्रिया घडवून आणत आहे, ज्यावर विश्वास ठेवा. देव तेच तुम्हाला प्रदान करतो जे तुम्हाला हवे आहे. कधीकधी बाहेरच्या जगात तुम्ही काही शोधता आणि ते शोधत असताना तुम्ही खूप काही संघर्षही करू लागता. पण आज मी तुझ्या अंतरात्म्याला सांगतो की शांत राहा आणि मोठ्यांचा मान सन्मान करा. जोडीदाराकडून तीच अपेक्षा करा जी तुम्हीही पूर्ण करू शकता. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या कुटुंबाबद्दल जे काही प्रेम आहे ते सर्व काही व्यक्त कर. मला तुला खूप काही द्यायचे आहे. तुला आशीर्वादाने भरायचे आहे. तुझ्या कुटुंबाला तो आदर, प्रगती आणि तो आनंदही द्यायचा आहे. तेव्हा शांत राहा. तुला सर्वच काही मिळणार आहे. तू खरी पूजा करतोस. मनोभावे शांतता ठेव, एकाग्रता ठेव. तुझ्या कामावर लक्ष ठेव, केंद्रित कर आणि आपल्या कर्मात पुढे जा, कारण माझी मदत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यावर माझा कृपा आशीर्वाद आहे. अनंत ऊर्जेने तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. तुझे सर्व काही अपराध क्षमा करण्यात आले आहे. बाळा, शांत हो.
तू जी काही माफी मागितली आहेस त्यात मी तुला माफ केले आहे. पुढे भविष्यात तुझ्या हातून काही असे घडू देऊ नकोस ज्यामुळे तुला क्षमा मागण्याची वेळ परत येणार. बाळा, अगदी गर्दीतूनही मी तुझ्यासाठी वाट काढत आहे. त्या वाटेवर पुढे चालत राहा. माझा दिव्य प्रकाश, आनंद, आशीर्वाद तुला प्राप्त होत राहील. आज मी तुमच्या सर्वांसाठी जे काही आशीर्वाद देत आहे ते तुमच्या स्वभावावर आणि तुमच्या जीवनावर सुखद परिणाम देणारे आहे. तुमच्यातून ते वाईट निघून जाईल, दूर जाईल. तुमच्यातील चांगुलपणा वाढेल, आनंद वाढेल आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल अगदी सहजपणे. जे तुमच्याजवळ काही काळापासून चिटकून आहे ते त्रासदायक आहे, जे तुम्हाला फसवत आहे, वाईट आहे, ते सर्व काही मी आज तुमच्याकडून हिरावून घेत आहे, ते काढून टाकत आहे आणि तुमची सहनशीलता आणि तुमचे जीवनात विजयाचे अंश वाढवत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या विजयाकडे वळाल तेव्हा तुम्ही यशाने भराल, आनंदाने भराल आणि ते तुम्हाला मिळणार आहेत. कदाचित अगदी पुढला क्षण तुझ्यासाठीच असेल. स्वामी माऊलीचा हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्या अंतःकरणात प्रवेश करू द्या आणि तुम्ही त्यातील एक अंश बना जो स्वामी तुम्हाला करू पाहत आहेत. स्वामी तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम, ऊर्जा आणि आशीर्वाद देत आहेत. तो स्वीकार करा. अगदी पुढला क्षण तुमच्यासाठी चमत्काराने, समाधानाने आणि अनुभवाने भरलेला असू शकतो. नुसतं पैशाची चिंता करू नका, तर देव तुमचे आशीर्वाद वाढवतो, तुमच्या जीवनाला स्थिर करतो. तुमच्या जीवनात तुमच्या चेहऱ्यावर ते हसू देतो, ते आनंद देतो. ते स्वीकार करा. तुम्ही पूर्णत्व प्राप्त करत आहात. तुम्ही स्वामी माऊलींचे भक्त आहात. घाबरून जाऊ नका. कठीणातून निघून जाणार आहात. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शक्यतांना पूर्ण करत आहेत. आजचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे जो तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्या भाग्यात चमत्कारिक परिस्थिती आता प्रवेश करत आहे. त्या परिस्थितीला स्वीकार करा. आनंदी व्हा. मनस्थिती बदलेल, परिस्थिती बदलेल. जे तुम्ही डोळ्यांनी पाहत आहात तेही मिळेल आणि जे काही अदृश्य रूपात आहे ते दैवी ऊर्जेने तुम्हाला प्राप्त होणार आहे. स्वामी माऊलींच्या दिव्य पवित्र आशीर्वादांना स्वीकार करा. तुमच्या कमतरता नाहीशा होतील. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देवो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.